नमस्कार मित्रांनो. काल 25/12/2025 खूप साऱ्या सोलर कंपन्या आल्या होत्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी ते पंप जे आहे ते आपले निवडून घेतले मित्रांनो. जे कंपनी आवडती होती ती कंपनी आपल्या आपल्या हिशोबाने निवडून घेतली. तर बघा, बऱ्याच शेतकऱ्यांना जे निवड केली मित्रांनो, त्या शेतकऱ्याच्या मध्ये काय झालं माहिती का? आता खूप सारे शेतकरी असे की ज्याचं लाईनमन सर्वे मध्ये नाव आलं आणि खूप सारे शेतकरी असे की ज्याचं लाईनमन सर्वे मध्ये नाव आलं नाही. तर मग नेमकं त्याचा काय प्रॉब्लेम झाला? तर बघा मित्रांनो, तुम्ही स्टेटस चेक करा. जर तुम्हाला असं जर स्टेटस दाखवत असेल मित्रांनो, तर तुमच्याकडून जो वेळेस फॉर्म भरला त्यावेळेस तुमच्याकडून बूस्टर पंप जो आहे तो सिलेक्ट झालेला मित्रांनो. जर बूस्टर पंप जर सिलेक्ट झालेला असेल तर तुमचं स्टेटस असं दाखवल. आता नेमकं हा पंप कशासाठी काय मिळतो आणि हा पंप नेमकं काय रेग्युलर यूज साठीच असतो मित्रांनो. नेमकं हा पंप जो आहे तुम्हाला उंच ठिकाणी किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी लांब जर पाणी न्यायचं असेल मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला चांगला उपयुक्त ठरतो बूस्टर पंप. आणि आपण जो वापरतो मित्रांनो तो रेग्युलर पंप आहे, जो सोलर पंप आहे जो. तर त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक हाच आहे की एक समजा कमी दाबाचं पाणी भेटत असेल, समजा तुम्हाला जर लांब ठिकाणी न्यायचं असेल, तिथं थोडंसं कमी पाणीत असेल, तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तिथं तुम्ही बूस्टर पंपचा वापर करू शकता. त्यासाठी हा पंप असतो मित्रांनो. तर मग आता ते नेमकं करायचं काय? ते ज्याला लागतो त्याच्यासाठी पण आणि ज्याला नाही लागत त्याच्यासाठी पण एकच काम करायचं. तुम्ही जायचं महावितरण ऑफिसमध्ये, तालुका ठिकाण असो किंवा जिल्ह्याचं ठिकाण असो, तिथं जायचंय, तिथं जाऊन एक फॉर्म भरायचा. जर लागत असेल तर त्याला सांगायचे बाबा एक्स्ट्रा जे पेमेंट असेल ते आम्ही भरू. ते पेमेंट जे असेल ते तुम्हाला पोर्टलला सांगतील किंवा तिथं सांगतील भरायचं, ते भरायचं. त्याच्यानंतर जर तुम्हाला लागत नसेल तर तुम्ही एक ऍप्लिकेशन द्यायचा, त्याच्याकडून एक ओशी घ्यायची, ती तुमच्याकडे ठेवायची. त्यावेळेस तुम्हाला कंपनीवाल्याचा कॉल येईल, तसं ते महावितरणवाले अपडेट करतील कंपनीला. त्याच्यानंतर पण कंपनीवाले तुम्हाला ते ओशी जी आहे त्याचा फोटो मागतील, त्याच्यानंतर तुम्हाला तो पंप देतील. पण त्याला थोडासा वेळ लागतो मित्रांनो ह्या पंपापेक्षा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा तुम्ही तुमचा रेग्युलर पंप जर पाहिजे असेल तर तुम्हाला तो भेटून जाईल. त्याच्यानंतर बूस्टर जर लागत असेल त्याचं पेमेंट जे काय असेल ते तिथं भरून घ्या. त्याच्यानंतर त्याचा जो पंप मित्रांनो तो थोडासा उशीर येत असतो, कारण त्याचं मटेरियल कंपनीकडे जास्त नसतं, त्यामुळं त्याला वेळ लागतो. तर मग नेमकं सोल्युशन हे तुम्हाला भेटलं. आता खूप सारे शेतकरी असे आहे की ते काय म्हणतील, बाबा आम्ही कंपनी निवडले पण आमचं मटेरियल चाललं नाही, आमचा रेग्युलरच पंप आहे आणि आम्हाला काही दाखवत नाही. बरेच जण म्हणते की आम्ही पेमेंट भरलेले. तुमचं काहीतरी त्रुटी असेल, तुम्ही चेक करीत राहता, म्हणजे कधीतरी 15 दिवसातून महिन्याला तुमचं स्टेटस चेक करत राहा. कधी कधी काय होतं, कोणाचं 7-12 त्रुटीमध्ये येतं, कोणाचं काही त्रुटीमध्ये येतं, कोणाचं सामायिक असतं, तर ते चेक करीत राहायचं. जर नसेल तुमचं तर मटेरियल जर नाही आलं मित्रांनो, तर त्याचं नेमकं कंप्लेंट कुठं करायची? जर तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो सविस्तर, तर कमेंटमध्ये येस टाईप करा. मी नक्कीच तुम्हाला उद्या तो व्हिडिओ देईल मित्रांनो, कंप्लीट कशी करायची. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो आणि तुम्ही नवीन असाल तर फॉलो करून जा. आणि तुमच्या गरजू मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.